2026 नवीन साल, पहिला दिवस. म्हणूनच तुम्हा सर्वांना सर्वात आधी मी या नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा अर्पित करतो. आता आपल्या कथेचा पुढचा भाग, तसं पाहिलं तर खूप दिवसांनी आपण या कथेमध्ये भेटतोय. सर्व संपलं असं कधीच होत नसतं. या कथेचा पुढचा भाग. अनूप सगळी कामं उरकून आला आणि मग हॉटेलमध्ये थोडीफार जुजबी चौकशी करून ठरल्याप्रमाणे अदूबाळाला घेऊन अनूप आणि आप्पा बंगल्याकडे पोहोचले. आज दिवसभर अनूपने काय केलं याचा सगळा उहापोह होणार होता. रात्री मस्त गप्पांचा फड जमणार होता. एक मेंटॉर आणि त्याचा शिष्य. तसं पाहिलं तर आयुष्यभरात सारखे न भेटलेले पण एकाच भेटीत कुठेतरी ही व्यक्ती आपल्याला गुरुस्थानी वाटते असं मनोमन आपल्या अंतर्मनाला सांगत 11वीपासूनचं पुढचं आयुष्य, पुढचं शिक्षण आणि इतका मोठा माणूस होईपर्यंत सतत या अजयची प्रतिमा आपल्या मनामध्ये कोरून ठेवत जगलेला हा अनूप. पण भेट झाल्यानंतर ही मधली वर्ष, भेट न झालेली वर्ष कशी भुरुकन कुठे उडून गेली हे कळलं नाही. जणू काही पूर्वीच्या जन्मीचे काही ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच नियतीने या दोघांची भेट घडवली असंच ही कथा ऐकताना तुम्हालाही वाटलं असेल. मस्तपैकी रेवम्मा आणि सायण्णाशी गप्पा मारून दोघंही आतमध्ये आले. तशी रेवम्मा लगबगीने स्वयंपाकघरात घुसली. जे काही तिने स्वतःला सवय लावून घेतली होती त्या पद्धतीप्रमाणे तिचं लगेच सुरू व्हायचं. बंगल्यात अनूपने पाऊल ठेवलं की तिची लगबग अगदी बघण्यासारखी असायची. त्या प्रत्येक तिच्या देहबोलीतून अजय सरांनी बरंच काही जाणलं होतं. मनापासूनचं प्रेम, अनूपला सांभाळण्यासाठीचा तो एक मातृतुल्य जिव्हाळा तिच्या मनामध्ये नक्की तिला जाणवत होता, अजयलासुद्धा. आणि ती तर कुठलीही गोष्ट नाटकीपणाने नाही, जणू काही तिचं कर्तव्य असल्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलासाठी जे काही करेल त्याच पद्धतीने ती रेवम्मा त्या बंगल्यात वावरत होती. आणि हो, प्रत्येक गोष्ट मनापासून करायची ती. तिने लगेच अनूपला गाठलं त्याच्या खोलीमध्ये आणि काय तिला विचारायचं आहे तेवढं ती विचारून पुन्हा आपल्या किचनमध्ये आली. तोपर्यंत अजय पण फ्रेश होऊन आला आणि ठरल्याप्रमाणे मग हॉलमध्ये बसला. अनूप पण फ्रेश होऊन तिथे आला. रेवम्माला ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या त्या अनूपने दिल्या होत्या. अर्धा एक तासांनी आम्ही डायनिंग टेबलवर येऊ तेव्हा तू हाक मार आम्हाला तुझं झाल्यावर, आणि काहीही घाई नाही, एकदम रिलॅक्स मूडमध्ये जे काय करायचं ते कर. आणि मग सगळ्यांनी मिळून जेवण करू किंवा नेहमीप्रमाणे तुम्ही नंतर जेवा, जे काय ठरवलं असेल त्याप्रमाणे. नंतर मात्र आम्ही माझ्या रूममध्ये गप्पा मारत बसू. तुमचं तुम्ही काम उरकून नेहमीप्रमाणे दार ओढून तुम्ही गेलात तरी हरकत नाही. अशा सगळ्या इन्स्ट्रक्शन अनूपने देऊन ठेवल्या होत्या. अनूपचं वागणंसुद्धा जणू की असं होतं की पुन्हा कुणाला आपल्यामुळं आपण जागत बसलो म्हणजे सायण्णा आणि रेवम्मानी जागतच राहिलं पाहिजे, आम्ही झोपी गेल्यावर तुम्ही झोपी जायचं, असा कोणताही मालकपणा या अनूपच्या मनात नव्हता. अर्थात त्याच्या ते रक्तातही नव्हतं आणि त्याची जी सत्सद विवेकबुद्धी आहे त्याप्रमाणेच तो अतिशय व्यवस्थितपणे वागणारा एक चांगला नवयुवक होता. यथावकाश अजय सर हॉलमध्ये आले, अनूप पण आला आणि मग मस्त मैफिल रंगली पुन्हा या दोघांची. वयाचा अडसर कुठेही गप्पा मारताना येऊ द्यायचा नाही हे अजय सरांनी कधीच अनूपला सांगितलेलं होतं आणि त्यानुसारच मग एकमेकांची थट्टा मस्करी अजय सरसुद्धा अनूपबरोबर एकदम त्याच्या वयाचे होऊन जात होते. आणि हो, अजयच्या मनामध्ये आप्पा होते, कारण अनूपने त्यांना प्रेमाने आप्पांचं स्थान दिलं होतं, आपल्या बाबांचं स्थान. त्यामुळं ही जाणीव ठेवतच अजय सर त्याच्याशी मस्तपैकी कधीकधी मिश्किलपणाने
कधीकधी छान त्याला समजा याला काही समजावणं गरजेचं आहे असं वाटल्यानंतर हळूवारपणे त्याला काही गोष्टी समजावून सांगणं. समजा आपला अनूप खूप मोठा दुःखात आहे, काहीतरी त्याच्या मनातल्या कप्प्यामध्ये त्याने लपवून ठेवलं आहे आणि आता तर ते लपवलेलं दुःख कालच्या रात्री त्यांनी सगळं सांगितलं होतं. त्यामुळं आज तसं पाहिलं तर तो विषय पुन्हा काढायचा नाही असंच अजय सरांनी ठरवलं होतं. इतर विषयांच्या गप्पा आणि मग सकाळी ते स्पोर्ट्स ग्राउंड, संध्याकाळच्या वॉकिंगच्या वेळेस आणि नंदकुमारांशी केलेली चर्चा, हे सगळं अजय सरांना कधी एकदा अनूपला सांगतो असं झालं होतं. परंतु अनूपचा दिवस कसा गेला इथून अजय सरांनी सुरुवात केली. हां, अरे काय अनूप, काय काय झालं आज, काय कोणती कामं मार्गी लावलीस? आल्यावर तसा तू खुश दिसत होता, म्हणजे सगळीकडं तुला सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला असावा दिवसभरच्या कामात. अरे हो आप्पा, तुम्हाला सांगतो मी आता. सकाळी सकाळी मी फोन केला होता बाहेर पडायच्या आधीच माझ्या लीगल ॲडवायझरला आणि त्यानंतर मग बँक मॅनेजरला. त्याप्रमाणे दोघांचीही वेळ घेतलेली होती. लीगल ॲडवायझरनी मला दुपारी 3ची वेळ दिली होती. त्यामुळं 3च्या आत बँकेचं काम उरकणं अत्यंत गरजेचं होतं. मग बँकेच्या मॅनेजरला सगळं काही मी यथोचितरित्या एक्सप्लेन केलं आणि मग कशी कशी अकाउंटच्या बाबतीत आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स दिल्यानंतर सगळं काही अजय सर हॉटेल तिरुपतीचे सर्वेसर्वा होतील. कोणत्याही प्रकारे त्यांना अनूपच्या सहीची गरज पडली नाही पाहिजे. कोणतेही निर्णय ते स्वबळावर घेऊ शकतात. जणू काही अनूपचे आप्पा जर जीवित असते तर त्यांनी काय काय केलं असतं, असे सगळे अधिकार जसे त्यांच्याकडे होते त्याच पद्धतीने अनूप सर्व अधिकार अजय सरांना देऊ इच्छित होता. त्याप्रमाणे मग मॅनेजरशी मी बोललो. आप्पा, मॅनेजरचं काम अगदी सव्वा तासात झालं, त्यामुळं माझ्या हातात अजून तास दीड तास होता. आपल्याला वकिलांकडे जायला वेळ आहे हे बघून मी मग माझ्या बाकीच्या कामात गेलो. आणि मुख्य काम म्हणजे मी एका शांत जागी बसून माझ्या कंपनीला माझा रिझ्यूम पुन्हा एकदा फॉरवर्ड केला ॲज पर देअर इन्स्ट्रक्शन्स. पासपोर्ट त्याची व्हॅलिडिटी अजून होतीच, त्यामुळं तसा काही प्रश्न नव्हता. रीतसर बाकीचे सगळे डॉक्युमेंट्स तयार केले. पूर्वीचं माझ्याकडे सर्टिफिकेशन होतं कंपनीचं आणि ज्यांच्याशी बोललो त्यांचा रेफरन्स घालून एक कव्हरिंग लेटर आणि विथ ऑल सच अटॅचमेंट्स मी कंपनीला ते फॉरवर्ड केलं आणि रिसिविंग ऑल सच डॉक्युमेंट्स अलॉंग विथ रिझ्यूम असा त्यांचा मला ॲक्नॉलेजमेंटसुद्धा आली. आप्पा, इतक्या फटाफट सगळी कामं होतील आज असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, योग्य पाऊल आपण जेव्हा उचलतो आणि मनापासून सहकार्य जेव्हा आपल्याला कुठल्या माणसांचं मिळतं तेव्हा देवसुद्धा, तो बालाजी बाप्पासुद्धा, ते दत्तप्रभूसुद्धा, ते स्वामी समर्थसुद्धा, अशी सगळी मंडळी, अशी सगळी देवप्रभू हे सगळे आपल्यासोबत असतात ना, याची प्रचिती मला आजच्या दिवसभरात नक्की आली आप्पा. आणि मग अजय सर, तुम्हाला सांगतो, वकिलाकडे गेल्यानंतर तर वकील सर्वप्रथम त्यांनी मला एक प्रश्न विचारला, तुम्हाला आता सांगायला हरकत नाही. वकिलांनी त्याच्या स्टेटसप्रमाणे, त्याच्या अनुभवांप्रमाणे, त्यांनी चालवलेल्या केसेसमधून त्याला मिळालेल्या बाळकडू या अनुभवाच्या शिदोरीवर त्याने पहिला प्रतिप्रश्न केला की अनूपजी, तुम्ही तर म्हणता की या व्यक्तीला तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच भेटला होता आणि त्यानंतर इतक्या वर्षाच्या गॅपनंतर आलेली ही व्यक्ती, तिच्यावर तुम्ही इतका मोठा विश्वास ठेवू शकता? हा प्रश्न विचारला वकिलाने. वकिलांच्या ठिकाणी वकील योग्य होते इतकंच अजय सर मध्येच त्याला तोडत बोलून गेले. अरे अगदी बरोबर आहे अनूप. का म्हणून तू एका अनोळखी व्यक्तीवरती विश्वास टाकून तू त्यांना असं काही डॉक्युमेंट्स तयार करायला सांगतोय? कागदपत्र इतकी बळकट पाहिजेत की माझ्या कोणत्याही सहीची आवश्यकता अजय सरांना भासली नाही पाहिजे, कारण मी असणार ऑस्ट्रेलियामध्ये. त्यामुळे त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाही पाहिजेत. कुठेही तांत्रिक कोणती अडचण राहू नये इतकं सगळं काही डॉक्युमेंट व्यवस्थित तयार करा. वकिलांना अनूप म्हणला. मी फक्त हसलो आणि त्यांना बोललो की वकील साहेब, काही नाती ही या जमिनीवरची नसतात.
ती त्या विधात्याने बनवून त्यांची भेट घडवून आणणं हे त्या विधात्याने ठरवलेलं असतं. आणि मी फक्त निमित्त आहे, तुम्ही फक्त एक निमित्त आहात. कारण ती बुद्धी तुमच्याकडे आहे आणि ते मन माझ्या छाताडात आहे. फक्त माझं मन आणि तुमची बुद्धी ही सगळी पणाला लावायची आपल्याला. आणि अजय सरांना हॉटेल तिरुपतीचे सर्वे सर्वा ते झाले पाहिजेत अशा पद्धतीने डॉक्युमेंट काहीही करून आज रात्री ड्राफ्ट तयार पाहिजे. उद्या मी अजय सरांना घेऊन आपण सांगाल त्या ठिकाणी रजिस्ट्री ऑफिसमध्ये सह्या करण्यासाठी येणार. येताना आम्ही काय काय आणायचं, अजय सरांची कोणती कोणती डॉक्युमेंट्स लागतील, या सगळ्या गोष्टींची यादी तुम्ही मला द्या. वकील साहेब आश्चर्यचकित झाले होते. आप्पा तुम्हाला सांगतो, वकील साहेबांनी त्याच्या ज्युनियर टीमला की माझ्या आत्ताच्या 32 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये घडणारी ही एकमेव घटना आहे की रक्ताची नाती असतानासुद्धा भांडत आलेल्या व्यक्ती पाहण्यात माझं आयुष्य गेलेलं आहे. आणि कोणतंही रक्ताचं नातं नसताना करोडोचा ॲसेट एकदाच बघितलेल्या व्यक्तीला, एकदाच भेट झालेली ओझरती ती व्यक्ती जीवनात पुन्हा एकदा आपल्या संपर्कात आल्यानंतर त्या व्यक्तीला गुरुस्थानी मानून, वडिलांच्या स्थानी मानून आपल्या हॉटेलचा सर्वेसर्वा करणारा हा तुमच्या पिढीतला हा युवक पहा. काय या अनूपचं दिलेर मन आहे आणि काय या दोघांचं नातं असेल. मी हतबुद्ध झालो आहे. मला कधी एकदा त्या अजय सरांना भेटतो असं झालं आहे असे वकिलांनी त्यांच्या ज्युनियरपुढं उद्गार काढले. म्हणून मी त्यांना माझ्या मोबाईलमध्ये असलेला आपला फोटो दाखवला. परवाच्या आपल्या फंक्शनमधला त्यांचा ग्रुप फोटो, अजय सर सादरीकरण करत होते एका पार्टीमध्ये, तो फोटो. अशी त्यांना मी तुमच्या फोटोची झलक दाखवली. तेव्हा तर त्यांचा चेहरा अधिक खुलला आणि ते सहज बोलून गेले, नाही, दिस पर्सन डिझर्व्स एव्हरीथिंग, असं बोलून गेले. आप्पा, एक अनोळखी व्यक्ती, तुम्हाला त्यांनी कधीही पाहिलं नाही, फक्त फोटो पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडं बघून, तुमचं बोलणं ऐकून जर एक अनोळखी उच्च विद्याविभूषित वकील अशा पद्धतीने रिमार्क मारत असेल तर आप्पा तुम्ही किती कमावलेत. आणि म्हणूनच आप्पा मला तुमचा खूप अभिमान आहे. आणि नुसता अभिमान नाही, मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की त्या विधात्याने माझ्या बाबांना तर माझ्यापासून हिरावून नेलं, पण ती पोकळी भरून काढण्यासाठी एक व्यक्ती त्याने माझ्यापर्यंत पाठवली. या बालाजी बाप्पाचे उपकार मी कधीही विसरणार नाही. बालाजीला मी जाऊन आलो काय आणि दुसऱ्या दिवसापासून माझ्या जीवनाचा कायापालट होण्यास सुरुवात झाली काय. अजय सर, आप्पा, नाही हो विसरू शकत मी. इतकं बोलून अनूप थोडासा गैरवरल्यासारखा होत होता. संमिश्र त्याचं हे वागणं, त्याचा स्वभाव आणि त्याच्या छाताडात असलेलं स्वच्छ मन त्याच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी आपोआप बाहेर आणत होतं. अर्थातच डोळे पुसणारा माणूस, स्वतःचा हँडकरचीप काढून आपल्या त्या मुलाचे डोळे पुसणारा तो बाप, तो आप्पा, तो अजय सर समोर हजर होते. अजय सरांकडनं पटकन ते होऊन गेलं. खिशातला पांढरा शुभ्र हँडकरचीप, त्या मुलानेच प्रेझेंट दिलेला तो रुमाल बाहेर काढला आणि अनूपचे डोळे पुसले. त्याच्या पाठीवर थोपटलं, रिलॅक्स अनूप, एव्हरीथिंग विल बी ओके, डोंट वरी, आपण सगळं करू. उद्या तू म्हणशील त्या पद्धतीने तुझ्यासोबत मी राहील. ज्या ज्या रजिस्ट्रीमध्ये आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स द्यायचे ते सगळे आपण देऊयात, सर्व काही व्यवस्थित होईल. मला मुख्य गोष्टीचा आनंद वाटतो की आजच्या आज तू रिझ्यूमसुद्धा पाठवलास, कंपनीकडनं तुला ॲक्नॉलेजमेंट पण आली. म्हणजेच उद्यापासून त्या कंपनीमध्ये तुझ्या बाबतीत कागदोपत्री कार्यवाही सगळी सुरू होईल. आणि अनूप, डोंट वरी, पॉझिटिव्ह सिग्नल्स आर ऑलवेज विथ यू. आणि अरे, तू एक चांगलं काम करण्यासाठी चाललं आहेस, तुझं पॅशन जगण्यासाठी चाललं आहेस. बरं, ते पॅशन जगून काही तुला फार मोठं ऐश्वर्यसंपन्न व्हायची गरज नाही आहे. ऐश्वर्यसंपन्न तर तुला त्या देवाने दिलेली आहे. त्यातून तुला पॅशन जगत अजून मी काय बनवू शकतो आणि मी काही बनलो तर अजून मी किती लोकांना मदतीचा हात देऊ शकतो, अशा स्वभावाचा तू आहेस. आणि देवबाप्पाला ना असा स्वभाव खूप आवडत असतो रे. तसं तो पाहिलं ना तर सत्वपरीक्षा घेतो, पण अशा स्वभावाच्या माणसांना तो नेहमीच कृपाशीर्वाद देत असतो. या गोष्टीवर अनूप
माझा तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा जर आलेख पाहिला ना, तर माझा खूप प्रचंड विश्वास आहे. आणि खरं सांगू तुला, या विश्वासाच्या ताकदीवर मी माझ्या जीवनातला गडद झालेला अंधारसुद्धा अतिशय हसत खेळत पचवला रे. आज मागं वळून बघतो ना अनु, माझं मला आश्चर्य वाटतं की या एवढ्या अंधकारमय जीवनातून आपण तावून सुलाखून निघूनसुद्धा अजून जिवंत आहोत. मी मलाच असा कधीतरी प्रश्न करतो. अनुप लगेच आप्पांच्या हातात घेऊन, आप्पा नका ना असं काही बोलू, तुम्हाला जिवंत राहायचंच आहे. आणि हो आप्पा, तुमच्या वयाची सेंच्युरी तुम्ही मारायचीच, आणि तेही माझ्यासोबत. आणि अर्थातच तुम्ही असाल तरच माझं जीवनमान कुठे ना कुठे काहीतरी बदलू शकेल, हे सुद्धा मी तुम्हाला निक्षून सांगतो. अरे येस अनूप, आता पुन्हा मला तो परवाच्या रात्रीचा विषय नाही, पण तुला मी एकच सांगतो की तुला जगायचं आहे. तुला तो जो कप्पा, एक हळवा कप्पा तू बंद करून टाकलायस, तो कप्पा तुला मी उघडायला लावीन. यथावकाश ती संधी नक्की मिळेल मला, कारण माझा विश्वास त्या दत्तप्रभूंवर आहे, त्या समर्थांवर आहे. त्या मंदिरात मी एकच मागणं मागितलेलं आहे. ते काय मागणं? फक्त माझ्या अनूपची मनःशांती, अनूपची सुबत्ता आणि अनूपचं एक सुंदर जीवन, बस एवढं मला पाहता आलं पाहिजे, हेच मागणं मागितलं आहे. अरे माझ्यासाठी मी फार कमी वेळा देवळामध्ये हात जोडतो अनूप. जेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं तेव्हाही मी इतरांसाठीच मागत फिरायचो. फार मोठ्या मंदिरात जात नव्हतो, पण कधी गेलो तर हात जोडल्यानंतर सर्वप्रथम ज्याच्याविषयी माझ्या मनात विचार आहेत, की ज्याला काही आपण मागतोय, ज्याच्यासाठी मागण्यासाठी आलो आहे, फक्त त्याचं नाव घ्यायचो, पापण्या मिटायच्या आणि मनोभावे हात जोडून मनातल्या मनात त्या व्यक्तीसाठी जे मागायचं ते मागायचं. आणि मग एक प्रदक्षिणा मनापासून घालून पुन्हा एकदा त्या मूर्तीला नमन करून निघून जायचो मंदिरातून. त्यामुळं तसं पाहिलं ना तर अनूप, तुझ्यासाठी मी मागणं मागितलं आहे, आणि मला माहिती आहे मी एकदा पसरलेली झोळी कधीही त्याने रिकामी ठेवली नाही आहे. त्याने आपोआप ते दान मला टाकलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सांगतो अनूप, येस, दी गॉड इज ऑलवेज विथ यू, अँड ऑफकोर्स युअर आप्पा इज ऑलवेज विथ यू, अँड ही विल रिमेन विथ यू टिल हिज लास्ट ब्रीथ. अरे दिलं तुला वचन, मी पहिल्या भेटीत दिलं आहे. पुन्हा पुन्हा हे वचन देण्याची गरज आहे का रे अनूप? अनूप हसला. आप्पा, तुमचा सहवास बस असाच लाभत राहो. तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत, असणारच आहेत, आणि त्याची वाटचाल मी आता सुरू केली आहे. तुमचे आशीर्वाद मला नक्की हवेत. छानपैकी असा सुंदर इकडचा तिकडच्या गप्पा पुन्हा झाल्या. त्या ग्राउंडबद्दल अजय सरांनी अनुपला एकच सांगितलं, अरे स्पोर्ट्स ग्राउंड आणि आपलं हॉटेल याच्यामध्ये तसं पाहिलं तर अंतर कमी आहे. पण अनु, उद्याच्या दिवसभर आपण कुठेही जाऊ, पण सकाळी फक्त तुझी आत्ताच परवानगी घेतो. तुला लवकर उठायची गरज नाही आहे. मी मॉर्निंग वॉकला जाईन, पण माझा आज प्लॅन आहे, मला कोणालाही न घेता त्या ग्राउंडपर्यंत जायचं आहे, आणि आय वॉन्ट टू ऑब्झर्व सो मेनी थिंग्स. ते काही निरीक्षण मी जे करीन त्या बाबतीत आपण उद्या रात्री बोलूयात. इतकंच तुला मी नक्की सांगतो. आज माझ्या डोक्यात एक कल्पना आली. डेफिनेटली इट इज बेनिफिशियल फॉर आवर हॉटेल तिरुपती. आता माझ्या डोक्यात या उत्कर्षाच्या विचारांनी मी पण पछाडून गेलो आहे. ज्या पद्धतीने तुला तिकडं प्रगतीची दिशा दिसते आहे, त्या पद्धतीने मलासुद्धा तुला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे. बकाप अजय सर, विश यू ऑल द बेस्ट. आप्पा, तुम्ही हात घालाल ना तिथे सोनं निर्माण होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे तुमच्या डोक्यात जी काही संकल्पना आहे ती तुम्ही राबवण्यास सुरू करा. उद्या सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉकला जाल नक्की. मी मात्र थोडा आरामशीर उठेन. तुम्ही परवानगी दिलीच आहे. तुम्ही मॉर्निंग वॉकवरनं आल्यानंतर तुम्हाला मी फ्रेश होऊन तयार झालेले दिसेल, आणि मग आल्यावर आपण छानपैकी ब्रेकफास्ट करू. तेवढ्यात सायण्णा बोलवायला आला की सरजी चला, जेवणाची तयारी झालेली आहे. तसं पाहिलं ना तर अजय सरांचं जेवण उशिरा झालं होतं नंदकुमारजींबरोबर, पण अनूप दिवसभरात काहीतरी अरबट सरबट काहीतरी खात त्यांनी दिवस काढला होता. पण त्याच्या भुकेसाठी अजय सर म्हणले, चल अनूप, तू बुकेजला असशील, तू काही खाल्लं नाही आहेस. त्यामुळे दोघंही डायनिंग टेबलवर गेले. सायण्णाने नेहमीप्रमाणेच अतिशय उत्कृष्ट सेवा केली. रेवम्माने सुंदर बनवलेले पदार्थ, त्याचा आस्वाद घेतला. भूक नसली तरी अजय सरांना 2 घास जास्त गेले असं वाटलं.
ज्या मातृप्रेमाने रेवम्मा या दोघांनाही सेवा देत होती, ज्या बंधुप्रेमाने तो सायण्णा इतक्या आदबीने दोघांची सेवा करत होता, हसत खेळत गप्पा मारत जेवण वाढत होता, 2 घास आपसुकच जास्त खाऊ घालत होता. वातावरण अतिशय सुंदर होतं, ज्या वातावरणाची अजय सरांना सवय होती. अजय सर पुन्हा रम्य आठवणींमध्ये गेले. आईवडिलांच्या सोबतचं, त्या विजयच्या सोबत, त्या सुजयच्या सोबत ते काढलेलं आयुष्य, ते एक सुंदर असं कुटुंब, आणि मग त्या कुटुंबात येणाऱ्या गमती जमती, तो आपल्या वडिलांचा मस्त हास्य विनोद करत जेवताना सुंदररित्या वातावरण निर्मिती करणारा तो स्वभाव, हे सगळं अजयला आठवत होतं. आणि नकळत अजय पुन्हा त्या 55-60 वर्षे मागं पोचला, त्या बालपणात पोचला, त्या यौवनात पोचला. अजयला सगळ्या आठवणी आल्या. आपल्या आईच्या हातची गरम गरम ती पापुद्रा येणारी चपाती, तीही आठवली त्याला. डोळे भरून आले. अनुपने ओळखलं. अनुप म्हटला, आप्पा पोचलात का घरी? सांगा ना, काहीतरी रम्य आठवणी सांगा ना. तुमच्या पप्पांच्या आठवणी सांगा, मला आवडतात. अरे काय सांगू अनुप, असा माहोल असायचा. असेच आम्ही सगळे मिळून बसायचो. अर्थात तेव्हा डायनिंग टेबल नव्हतं. अरे खाली मस्त मांडी घालून बसायचो. आई सुरुवातीला वाढून द्यायची सगळ्यांची ताटं, आणि मग नंतर ती सगळी भांडीमध्ये सरकवायची आणि सांगायची, ज्याला जे हवं ना ते त्यांनी भरपूर घ्या, ज्याला जे आवडतं त्याला भरपूर खाऊ द्या. आणि हो, मला आग्रह नका करू हां, आता मी मला हवं तेवढं वाढून घेतलं आहे. आईचं आपलं ना सगळं हे आनंदी वातावरण बघूनच पोट भरलेलं असायचं. म्हणतात ना, लेकाचं पोट भरलं की आईला तृप्तीची ढेकर येते. अरे असं कित्येक वेळा पाहिलं अनुप मी. आणि साहजिक आहे रे, असं जेव्हा सुंदर वातावरण तुझ्या इथं मला मिळतं ना, तेव्हा मी पोहोचतो रे फ्लॅशबॅकमध्ये, त्या माझ्या रमणीय आयुष्यात पोचतो. तसं आयुष्य अरे मला नंतर नाही मिळालं अनुप. हळवा कप्पा आहे ना रे हा. अनुप पण थोडासा हळवा झाला. येस अप्पा, पण आय एम ऑलवेज विथ यू. चला मस्तपैकी जेवण करू आपण. आणि म्हणून त्यांनी विषय पान पलटलं आणि पुन्हा त्यांनी सांगितलं की उद्या आपल्याला अशी कामं करायची आहेत. सायण्णा पण ऐकत होता. सायण्णाचे पण डोळे भरून आले अजय सरांचं ऐकून. त्यांचं जे काही त्या घरातलं वातावरण होतं, सायण्णाच्या डोळ्यासमोर अजय सरांचे आईबाबा नेहमीच असे उभे राहत होते. अजय सरांच्या डोळ्यातली ती भावुकता, अजय सरांचे ते पाणावलेले डोळे, त्याच्यामध्ये त्याला नकळत सायण्णाला त्यांच्या आईबाबांचं प्रतिबिंब दिसायचं. आणि सायण्णासुद्धा नतमस्तक होऊन जायचा. तसं पाहिलं तर अजय सरांनी सायण्णाला आपल्या आईवडिलांचे फोटो दाखवले होते. आपल्या दोन्ही भावांचे फोटो पण दाखवले होते. नकळत सायण्णा त्या फोटोंच्या समोर नतमस्तक झाल्यासारखा उभा असायचा. त्याच्या डोळ्यासमोर जणू काही ते चारी जीव उभे राहिलेले आहेत, असं अजय सरांना त्या सायण्णाच्या चेहऱ्यावरनं पण जाणवायचं. असा हा एक सुंदर माहोल. आणि मग ते त्यांचं रात्रीचं जेवण झालं. अनुपने हात धुता रेवम्माला हाक मारली आणि सांगितलं, रेवम्मा व्यवस्थित दोघंजण जेवा, काय असेल ते सगळं मग झाकपाक करून टाक, ज्या काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवायच्या त्या ठेव. आणि हो, उद्या सकाळी लवकर 5:30-6ला येशील आणि अजय सरांना काय असेल ते कॉफी करून दे, त्यांना मॉर्निंग वॉकला जायचं आहे. आप्पा रेवम्माला कधी बोलवू सकाळी, तुम्हाला किती वाजता निघायचं आहे, म्हणजे मग ती जरा लवकर येईल. अरे नको, तिला कशाला, काही नाही, मला मॉर्निंग वॉकला जाताना काही नाही पाहिजे, आपण आल्यावर घेऊयात, ब्रेकफास्ट आणि कॉफी आपण आल्यावर घेऊयात. रेवम्मा नको येऊस, तू शांतपणे झोप घे, तुझ्या नेहमीच्या वेळेला तू उठ हां. अजय सरांचं इतकं मोठं मन बघून अनुपसुद्धा, अरे अजून काहीतरी आपलं शिकायचं राहिलं आहे, अशा विचारातच अनुपने हात धुतला आणि पाठमोरी आकृती अनुपची हात पुसण्यासाठी निघून गेली. अजय सरांनीसुद्धा यथावकाश हात धुतला. सायण्णा आणि रेवम्माला खूप खूप त्यांचं शाब्दिक कौतुक केलं. अरे खूप छान झालं होतं जेवण, चला तुम्ही दोघं पण जेवून घ्या आता आणि लवकर झोपा, आराम करा. माझा मी सकाळी लॅच ओढून जाईन, चावी आहे माझ्याकडं, आणि गेट माझं लोखंडी गेट मात्र बाहेरनं मी क्लिप अडकून निघून जाईन. सायण्णा तू उठतोस ना नंतर बागकामसाठी? हो काही प्रॉब्लेम नाही, 15-20 मिनटात मी उठलेला असेल, आपण 6ला निघताय ना. इतकं बोलून सायण्णा आणि रेवम्मा किचनमध्ये गेले. त्यांच्या जेवणाची तयारी सुरू झाली. आणि मग इकडे अजय आणि अनुप यांच्या पुन्हा एकदा गप्पा रंगल्या अनुपच्या खोलीत.
आता अजय सरांना अजून काही अनुपशी नक्की बोलायचं होतं. मग त्यांचं बोलणं आजच्या रात्री झालं की नाही झालं? का मग दोघं थकले होते, दोघांनी झोपायचं ठरवलं? पुढच्या भागात नक्की पाहूयात. सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कथेचा हा भाग तुम्हाला आवडल्यास नक्की एकमेकांमध्ये शेअर करा. ही कथा अशीच सुरू राहील. अजूनही बरेच भाग या कथेचे नक्की उरलेत. कारण तुमचं या कथेमध्ये गुंतून जाणं हेच तर मला मिळत असलेलं प्रोत्साहन आहे. त्यामुळं कुठेही कागदावर न लिहिलेली कथा डायरेक्ट ऑन कॅमेरा. आणि तसा पाहिला तर हा भाग सांगण्याच्या आधी जवळपास 5 ते 6 दिवसांचा गॅप पडला आहे. पण कितीही गॅप पडला तरी याच्यातली पात्र ही माझ्या डोक्यात आहेत. त्यामुळं त्याची कंटिन्युटी, त्या पात्रांची मानसिकता याच्यामध्ये सांगताना माझ्यात कोणताही बदल होत नाही. हेच कदाचित या कथाविश्वात रमलेल्या लोकांना या कथेचं यश असं नक्की वाटेल. आणि अर्थातच जितकी माझी गुंतवणूक या कथेमध्ये होत आहे तितकीच गुंतवणूक ऐकणाऱ्यांचीसुद्धा नक्की होत आहे. असे काही मला मेसेजेस पण आलेले आहेत. त्या सर्वांचे मनःपूर्वक मी आभार मानतो. कारण त्यांना या कथेचं शीर्षक त्यांच्या मनापर्यंत अतिशय पोचलेलं आहे आणि टच करून जातं आणि पापण्या ओल्या होतात. फक्त हे शीर्षक ऐकल्या ऐकल्या स्वतःचा सगळा अनुभव डोळ्यासमोर एका चित्रपटासारखा तरंगत येतो. अशाही काही लोकांनी कॉम्प्लिमेंट दिलेल्या आहेत. म्हणूनच मलासुद्धा ही कथा माझ्या मनातून बाहेर पडून ती कॅमेऱ्यावर आल्यावरती तुमच्या कानापासून तुमच्या मनापर्यंत पोचते आहे डायरेक्टली. नॉन स्क्रिप्टेड कथा बाय प्रवी, a world record holder, standing presenter, a YouTuber with 8,957 videos till this date. Once again, wish you happy new year. 2026 उजाडले. जे काही गेलं, जे काही घडून गेलं, संपलं. 2025चं कॅलेंडर बदललं. कहते हैं ना कि ये तारीख तो रोज़ाना बदलती हुई चीज़ है, लेकिन एक तारीख ऐसे भी आती है तो ये पूरा कैलेंडर बदल देती है. आज वही तारीख है 1 जनवरी 2026, जिसने 2025 का कैलेंडर पूरी तरह से रद्दी में फेक दिया है. म्हणूनच जी काही कटुता मनामध्ये असेल, जे काही कटू प्रसंग तुमच्यावरती 2025मध्ये आले असतील, ते सगळे या कॅलेंडरमध्ये गुंडाळून आपल्याला त्या रद्दीसारखे फेकून द्यायचे आहेत. आणि फक्त मनामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, माणुसकी हे कशी वाढत जाईल आणि आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला आपल्याकडून कसं 4 क्षण आनंदाचे मिळतील एवढंच पाहत आपण वर्षानुवर्ष अशीच घालवणार आहोत. एवढीच फक्त प्रतिज्ञा करा. बाकी चीज़ें अपने आप होती रहेगी. ये प्रवी का वादा रहा. मित्रांनो, भेटूयात या कथेचा पुढचा भाग घेऊन थोड्याच वेळात. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.